महाराष्ट्र सरकार अत्यंत स्पृहणीय निर्णय. गोव्याला जो प्रकार चालू आहे गेली अनेक वर्ष तिथं सुरू आहे. आता गोव्याला काय चालू आहे म्हटलं की तुमच्या मनात अनेक गोष्टी येतील, परंतु एकाच गोष्टीबद्दल बोलतोय ज्याला मी स्पृहणीय निर्णय असं म्हणतोय. तो म्हणजे बाईक टॅक्सी, टू व्हीलर टॅक्सी. म्हणजेच ज्याच्याकडं इलेक्ट्रिक बाईक आहे आणि ज्यांना बाईक टॅक्सी परवानगी बहाल केली आहे सरकारने. उबरसारख्या सध्या 3 कंपन्यांना महाराष्ट्र सरकारने 1,00,000 लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरासाठी इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी अलाउड केलेली आहे. आता ही प्राथमिकतः 1 महिन्याची परमिशन सगळ्यांना दिलेली आहे. या कंपन्यांना 30 दिवसात जे लोक परवानगी मागतील, अर्ज करतील, त्यांचा सगळा सर्वे होईल आणि मग पूर्ण राज्यभर ही बाईक टॅक्सीची पद्धत अवलंबली जाईल. म्हणजे ज्या पद्धतीने आज तुम्ही 2-3 असताना एखादी कॅब मागवता, ठीक आहे, 3 असतील रिक्षेने जाता. रिक्षा पण अनेक प्रकारची ॲप आहेत, त्याच्यावर रिक्षा अवेलेबल आहेत. ओला, उबेर अशा कंपन्या या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. त्याच पद्धतीने 3 कंपन्यांना मुंबईमध्ये सध्या बाईक टॅक्सी अलाउड केली आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये ज्याची लोकसंख्या 1,00,000च्या वर आहे त्या ठिकाणी हा बाईक टॅक्सीचा धंदा करू शकतात. थोडक्यात बेरोजगार युवकांना एक नवीन दरवाजा खुला झाला आहे असं मी तरी मानतो. आता प्रत्येक धंद्यामध्ये प्रॉस अँड कॉन्स नक्की असतात. म्हणजे प्रत्येक धंद्यामध्ये काही फायदे, काही तोटे किंवा काही धोके असं म्हणलं तरी चालेल. पण गोव्यामध्ये गेली अनेक वर्ष, म्हणजे लोकसंख्या कमी असलेलं गोवा हे राज्य आणि एक टुरिस्ट प्लेस जिथं वर्षातून पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर वर्षभर तिथे पर्यटक येत असतात. आता मी स्वतः गोव्याला जेव्हा गेलो तेव्हा एका बसस्टँडपासून कला अकॅडमीपर्यंत मला जायचं होतं आणि मला मग एकाने सुचवलं, आपण एकटे असाल तर बाईक टॅक्सीने जा, पटकन जाल. आणि तसा मला उशीर पण झाला होता. मी एका बाईक टॅक्सीवाल्याला रिक्वेस्ट केली, तो यायला तयार झाला. खूप मला छान वाटलं त्या व्यक्तीशी मागं बसून. सुखदुःखाच्या गप्पा झाल्या. 10 ते 12 मिनटाचा रन होता. आता ज्यांना काही पुरेसं शिक्षण नाही आहे, गृहीत धरा एखादा युवक फक्त 9वी पासपर्यंत पोहोचू शकला. आता कुठल्याही नोकरीची मिनिमम रिक्वायरमेंट 10वी पास आहे. मग अगदीच खालचं काम असेल खूप तरच ते 7वी ते 9वी या वयोगटातल्या आणि एवढीच शिकलेल्या लोकांना घेतात कामावर. पण ती मग सगळी खालची कामं झाली, स्वीपर वगैरे. आता हे काम करायचं नाही आहे, पण मला स्वावलंबी जगायचं आहे असे जितके म्हणून युवक असतील त्या सगळ्यांना मी तर म्हणतो ही एक लॉटरी आहे. जे काही त्यांनी आत्ता रेट ठरवलेत, पहिल्या किलोमीटरला 10.5 रुपये, 15 रुपये आणि नंतरच्या 1 किलोमीटरला 10 रुपये 27 पैसे असा काहीतरी रेट सरकारने डिक्लेअर केलेला आहे. यथावकाश हळूहळू याची व्याप्ती वाढत जाईल आणि मला असं वाटतं दिवाळीपर्यंत काहीतरी पिक्चर क्लिअर होईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात या मोठ्या शहरांमध्ये या बाईक टॅक्सी धावू लागतील. आता यामध्ये एकच गोष्ट आहे, कंपन्यांच्या थ्रू तुम्हाला ऑनलाईनच ह्याचं बुकिंग होणार आहे. त्यामुळं सिक्युरिटीचा प्रश्न तसा थोडाफार मिटला आहे. असं नाही आहे की काही जणं म्हणतील एखादी वर्किंग वुमेन उतरली स्टेशनवर रात्री 1:30च्या सुमारास, 2च्या सुमारास
आणि तिने बाईक टॅक्सी बुक केली आणि समजा त्याची काही नियत फिरली. आता जर काही अशा घडायच्या असतील घटना तर त्या रिक्षेमध्ये पण घडत आहेत, कॅबमध्ये पण घडत आहेत. फक्त एकच आहे की कंपन्यांच्या थ्रू जेव्हा हे बुकिंग होतं तेव्हा ती माणसं कुठेही पळून जाऊ शकत नाहीत, ती सापडू शकतात. त्यातून मोठ्या शहरांमध्ये आज CCTVचं जाळं आहे, त्यामुळं तसं फारसं काही घाबरण्याचं कारण नाही. उगीच या धोक्याचा बागुलबुवा करून लाखो युवकांना काहीतरी काम मिळते हाताशी, त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. म्हणजे नसत्या निगेटिव्ह गोष्टींचा प्रपोगंडा कोणी करू नये ही सुद्धा मी अतिशय कळकळीने विनंती करतो. कारण आज वाढत गेलेली बेकारी, ज्या घरामध्ये 25 वयानंतर मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत त्या कुटुंबाची मानसिक अवस्था फार वाईट असते. जेव्हा आपल्या कुटुंबातला एक तरुण मुलगा 20 ते 25, 27, 28पर्यंत त्याला महिन्याला जो तो कमवू शकतो तेवढ्या पगाराची नोकरी जेव्हा मिळत नाही त्याला, तेव्हा प्रत्येक सदस्य त्या कुटुंबातला अतिशय हतबल असं आयुष्य जगतो आणि एकंदरीतच मग त्या कुटुंबावर पूर्ण मानसिक ताण येत राहतो. याचा विपरीत परिणाम त्याच्या मातापित्यांवर होतो, त्याच्या घरातल्या वातावरणावर होतो आणि आपल्यामुळं हे वातावरण असं झालं आहे या मानसिकतेमध्ये जगणारा तो काहीतरी नको ते काम करून 10-12 हजार रुपयाला कशी तरी गाठ घालणारा तो तरुण, तो आतल्या आत रोज थोडा थोडा मरत जातो. आता काही लोकांना बोलायला खूप सोपं जातं की करायचं झालं तर कष्ट खूप करता येतात, मानसिक इच्छा पाहिजे, कमवायला काय हजारो रस्ते आहेत, पण कमवायची इच्छा पाहिजे, असे फुकटचे सल्ले देणारे खूप जण भेटतात. पण कोणीही त्या युवकाच्या मनात शिरण्याचा कोणी प्रयत्न करत नाही आणि त्याला खरोखर त्याला साजेसं काही काम मिळवून देण्याचाही कोणीही प्रयत्न करत नाही. मग आता सरकारने जेव्हा ही चांगली एक मूव केली आहे, सरकार जेव्हा आता डिक्लेअर करतं आहे, यामध्ये त्यांनी 2 फायदे केलेत. एक तर इलेक्ट्रिकच्या वाहनांना प्रमोशन दिलं आहे, म्हणजेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट कमी करण्यावरती सरकारचा भर आहे. त्यामुळं इलेक्ट्रिक वाहनं, हायड्रोजनची वाहनं याला सध्या प्राधान्य दिलं जाणार आहे आणि हळूहळू ही प्रगती होती आहे. हळूहळू ती संख्या वाढत गेलेली तुम्ही आम्ही नक्कीच पाहिली आहे ना. 3 वर्षापूर्वीचा काळ आठवा, एखादी इलेक्ट्रिक स्कूटर गेली तर आपण कुतूहलाने बघायचो आणि आज संख्या वाढली आहे. कुठल्याही सिग्नलला तुम्ही थांबलात तर तुमच्या 20 गाड्यापैकी जवळपास 7 ते 8 गाड्या इलेक्ट्रिकच्या दिसतात. कारच्या बाबतीत पण तेच आहे. पूर्वी इलेक्ट्रिक कार कमी होत्या, जसजशी ही चार्जिंग स्टेशन्स वाढत गेली रस्त्याने तसतशी ही वाहनं पण जास्त मॅन्युफॅक्चरिंग होऊ लागली. शोरूममधून, मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून शोरूमपर्यंत हा इलेक्ट्रिक कारचा भरणा होऊ लागला. तिथून तो कस्टमरच्या घरापर्यंत त्या कार येऊ लागल्या आणि मग रस्ती आपल्याला इलेक्ट्रिक कारसुद्धा दिसत आहेत. त्यामुळं बाईक टॅक्सी ही जी अनाऊन्समेंट सरकारने केली आहे त्या एक चांगली स्पृहणीय घोषणा असं मी जे सुरुवातीला बोललो, म्हणूनच या सरकारचं लाख मी अभिनंदन करतो. कारण याच्या मुळाशी जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुम्ही विचार करा की प्रत्येक 1 लाख लोकसंख्या असलेल्या गावाला त्यांनी हे अलाउड केलेलं आहे. आता 1 लाख लोकसंख्या जिथं असते तिथं तुम्ही लक्षात घ्या की कोरडवाहू शेती करणारे शेतकरी पण खूप असतात. त्यांच्या घरात पण अशी वयात आलेली मुलं असतात. सगळीच मुलं काही, सगळ्यांचा मेंदू काही इतका ब्राईट नसतो, सगळेच काय बुद्धिमान म्हणून त्या पृथ्वीवरती जन्माला येत नाहीत किंवा प्रत्येकाला अशी काही बुद्धी नसते की तो लगेच ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला की लगेच तो काही 50-60 हजाराची नोकरी मिळवू शकतो. असं प्रत्येकाचं काही नशीब नसतं. कॉम्पिटिशन इतकी आहे, गर्दी इतकी आहे की त्याच्यातून मग पुन्हा नशिबाचा भाग आहे. अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं जो या सगळ्या गोष्टींमधून तसाच राहतो, कॅलिबर असूनसुद्धा, कष्ट करण्याची तयारी असूनसुद्धा ज्याला मार्ग सापडत नाहीत, कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठला धंदा आहे का असं तो शोधत राहतो,
अशा लोकांसाठी हा उपक्रम खूपच चांगला हात देऊन जाईल असं मला तरी वाटतं. फॉर एक्झाम्पल, नुकतंच मला समजलेलं आहे की 2024 या वर्षात जवळपास 942 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता अर्थात हा जो भाग आहे आत्महत्या जिथं होत आहेत तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हा लातूर या साईडला मराठवाड्याकडचा जास्त भाग आहे. आता मराठवाड्यामध्ये 1,00,000 लोकसंख्येच्या वरतीच ही शहरं आहेत. ज्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या ठिकाणी जर घरातला एक व्यक्ती, समजा 1-2 मुले आहेत एखाद्या शेतकऱ्याला, एक शिकला आहे आणि एक काही शिकला नाही आहे, तो शेती करत करत हा धंदा नक्की करू शकतो. बाईक टॅक्सी म्हणून तो रजिस्ट्रेशन करू शकतो, एखादं इलेक्ट्रिक वाहन घेऊ शकतो. 1,00,000-2,00,000 कर्ज काढून एखादी स्कूटर, एखादी इलेक्ट्रिक मोटरसायकल घेणं हे कोणालाही परवडण्यासारखं आहे. कारण तुम्ही आज वाहन घरी आणलं आणि रजिस्ट्रेशन तुमचं व्यवस्थित कंपनीच्या थ्रू झालेलं असेल आणि तुम्ही त्या कंपनीला अटॅच झाला, ओला, उबेर यासारख्या कंपन्यांना सरकार कॉन्ट्रॅक्ट देतं आहे, तर तुम्ही ई टॅक्सी, ही बाईक टॅक्सी हा बिझनेस दुसऱ्या दिवसापासून सुरू करू शकता. काहीतरी 2 पैसे तरी त्या मुलाच्या खिशात रोज येऊन पडतील ना, काहीतरी त्या कुटुंबाला हातभार लागेल ना. बरं, त्याला आता लगेच काय एवढं सॅच्युरेशन आहे का? नाही आहे. ज्या पद्धतीने रिक्षाला सॅच्युरेशन होत चाललेलं आहे, भारंभार परमिट वाटली गेली आणि त्याचा परिणाम असा झाला, म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी आता ह्या गोष्टी चालतातच. कॉर्पोरेट सेक्टरला सरकार दिलासा देतच, ह्या त्यांच्या इंटरनल ॲडजस्टमेंट असतात. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी कितीही बोंबा मारल्या तरी त्या पॉलिसीज ठरवण्याचे अधिकार सरकारला आहेत. ते जे अधिकार वापरतील त्याप्रमाणे तुम्हाला जनतेला जावंच लागतं. ह्याच्यामध्ये तुम्ही 100 लोकांनी आरडाओरडा करण्यात काहीही पॉईंट नाही. जो निर्णय झाला आहे त्याचे फायदे कोणते आहेत हे मला महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे. आणि मुद्दाम मी शेतकऱ्याच्या कुटुंबाचं उदाहरण देतो आहे, कारण एक वर्षभरात जर 942 कुटुंबातला कर्ता पुरुष हा कर्ज बाजाराला कंटाळून, हा नैसर्गिक आपत्ती जी सतत चालू आहे गेल्या वर्षी, यावर्षी पण जो अतिरिक्त पाऊस होतो आहे, जो वेळी पाऊस झाला, ज्या गारपीट झाल्या काही एरियामध्ये, त्याच्यामुळं जे शेतीचं नुकसान झालं, खरीपाच्या हंगामाची पिकं ही अशी उभीच्या उभी पावसामुळं वाया गेली. त्यामुळे शेतकरी हतबल होतो. कर्ज काढून त्यांनी बियाणं पेरलेलं असतं, त्याचं दुःख त्याला माहिती. बरं, कर्ज काढलं म्हणजे फेडावं तर लागणार आहे. तुमचं पीक येवो किंवा न येवो, सार्वजनिकरित्या सर्व शेतकऱ्यांसाठी जेव्हा सरकार एखादा निर्णय घेतं तेव्हाच फक्त तुमची कर्जमाफी. त्याच्यातसुद्धा अनेक नियम असतात. तुमची जमीन किती आहे, कोणत्या प्रकारची आहे, बागायत आहे का, जिरायत आहे का, का फक्त कोरडवाहू शेती आहे तुमची, पावसावरच अवलंबून आहे का, पिकं तुम्ही कोणती घेत होता, हा सगळा पंचनाम्याच्या भागामध्ये जे जे नमूद होईल त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे. पण तरीही आत्महत्या रोखणं हे काही कुठल्याही सरकारला शक्य होत नाही आहे. आता काही जण म्हणतात आत्महत्या नसतातच, बोगस कोणी मेला तरी आत्महत्या दाखवतात वगैरे. ठीक आहे, 10-20% तसंही असेल असं मी मानतो सध्या, फॉर टाईम बिईंग. अर्थात ह्याच्या खोलात गेल्याशिवाय असं मानणं बिणणं काही याला अर्थ नाही आहे, हेही मला माहिती आहे. पण जर सरकार हा आकडा डिक्लेअर करत असेल 942 2024 सालचा, तर मला असं वाटतं की ह्या ई बाईक टॅक्सी या नियमामुळं कदाचित त्या विभागामध्ये त्या शेतकऱ्याच्या एखाद्या मुलाने असं धारिष्ट्य करायला पाहिजे की रोज 1-2 पैसे आपल्या घरात येतील, कुटुंबाला हातभार लागेल, म्हणून या धंद्यात उतरायला हरकत नाही. आणि एकदा का लोकांना या ई बाईक टॅक्सीची सवय लागली तर जिथं म्हणून जो माणूस काही ऑफिसच्या कामानिमित्त, कुठल्याही कामानिमित्त एकटा गेलेला असतो, तो ह्या रिक्षा कारपेक्षा बाईक टॅक्सी नक्कीच प्रेफर करेल. एकटा व्यक्ती जो प्रवासाला जातो तो नक्कीच कॅब करण्यापेक्षा, रिक्षा करण्यापेक्षा आपण चला बाईक टॅक्सी मिळते का बघू एखादी, आणि 2 व्हीलरला ट्रॅफिकमधनं रस्ता काढणं सोपं असतं, आपला वेळ वाचेल, या दृष्टिकोनातनं ई बाईक टॅक्सीला नक्की प्राधान्य देणारी लोकं तुम्हाला सापडत राहतील. म्हणजे लोकांमध्ये हा ट्रेंड होऊन जाईल हळूहळू
की नाही, मी रिक्षा आणि कारपेक्षा ना बाईक टॅक्सी प्रेफर करतो. अरे मस्त सुसाट जाता येतं, काही गर्दीचा जास्त त्रास होत नाही. कारने गेलो तर कॅबनी नुसतं त्या ट्रॅफिकमध्ये वाट पाहत बसा, असे आपल्याला कित्येक वेळा अनुभव आपण घेतलेले असतात. त्यामुळं जिथं जिथं म्हणून एक एक व्यक्ती प्रवासाला जातो आहे, ते सगळे गोव्याच्या पद्धतीवर बाईक टॅक्सी प्रेफर करतील आणि नक्कीच या धंद्यामध्ये काही ना काही दोन पैसे एखाद्या गरजवंत कुटुंबाच्या घरात नक्की पोहोचत राहतील, असं मला तरी आवर्जून वाटतं. राहता राहिलं या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यामध्ये मी शेतकऱ्यांच्या मुलांना असं सुचवतो आहे, शेती करता करता तुम्ही शेतीमध्ये काही वर्षभर बिझी राहत नाही. ज्या वेळेस तुम्हाला अगदी बी बियाणं आहे, नांगरण आहे, काही आहे, ज्या ठिकाणी तुमचे म्हातारे वृद्ध आईवडील लक्ष ठेवू शकतात, दिवसभर कामं करून घेऊ शकतात, त्यावेळेस तुम्ही तिथं हजर राहण्याची गरज नाही. तुम्ही या धंद्यामध्ये जर फिरत राहिलात तर दोन पैसे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी अर्थार्जन करू शकता. त्यामुळं अशा काही 1,00,000 लोकसंख्या असलेल्या छोट्या छोट्या शहरातल्या शेतकरी कुटुंबालासुद्धा या गोष्टीने आधार मिळू शकतो. फक्त त्यांच्या घरातल्या तरुण मुलांनी ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने आता पुण्यासारख्या शहरामध्ये काही गुलाबी रिक्षा सुरू आहेत, म्हणजे लेडी रिक्षा ड्रायव्हर्स आहेत, त्याच पद्धतीने लेडी बाईक टॅक्सीसुद्धा चालवू शकतील. त्यामुळं तुम्हाला कदाचित नंतर या ओला, उबेर ज्या ज्या कंपन्या याच्यात एंट्री घेतील त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स म्हणून त्या ॲपमध्ये कदाचित येईलसुद्धा. इफ यू आर लोनली लेडी, देन लेडी बाईक टॅक्सी कॅन बी कॉल्ड, असे ऑप्शनसुद्धा हळूहळू येतील असं मला तरी वाटतं आणि आले पाहिजेत. त्यानंतर या धंद्याला अजून एक चांगला सपोर्ट मिळेल. ज्या काही बेकार मुली आहेत, ज्यांच्या घरची परिस्थिती कमी आहे, ज्यांना काही आधार द्यायचा आहे आपल्या आईबापांना, अशा मुलीसुद्धा असतात. काही विधवा आहेत, तरुणपणी वैधव्य येतं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द असते, काय करू आणि काय नको असं होतं. समाजाच्या नजरा तर त्यांच्याकडे कशा असतात त्या आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यातूनही त्या उभं राहण्यासाठी धडपडतील. सुशिक्षित असेल तर ती नोकरी मिळवेल, पण अशिक्षित असेल तर तिला हा एक ऑप्शन खूप चांगला आहे. ती सायकल चालवत असेल, बॅलन्सिंग तिला जमत असेल तर तिला स्कूटर येणं काही फार अवघड नाही आहे. आणि जर याच धंद्यात उतरायचं तर ती प्रशिक्षण घेऊ शकते 2-3 महिन्याचं आणि एक कुटुंबाचा ती आधार बनू शकते. आपल्या कच्च्या बच्चांचं पालनपोषण ती स्वाभिमानाने करू शकते. त्यामुळं हा निर्णय इतका चांगला आहे, त्याच्या या सगळ्या चांगल्या बाजू मला प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचवायच्या आहेत. यथावकाश शेतकऱ्यांच्या बाबतीत जर सरकार आकडा डिक्लेअर करते 942 वर्षाला, तर हा धक्कादायक आकडा आहे. म्हणजे रोज 2-3 शेतकरी आपला जीव घेऊन स्वतः आत्महत्या करत आहेत. तर हे अतिशय काळजी करण्यासारखंच आहे. ॲव्हरेज महाराष्ट्रामध्ये रोज 2 ते 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. ह्याच्या अतिशय मुळाशी सरकारने पोचलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आज 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देताय, त्याच कॅटेगरीमधले हे शेतकरी असणार आहेत, परंतु ते जे काही पिकवत आहेत त्या मालाला रास्त भाव जर दिला आणि जर अजून तुम्ही स्वतः जर काही तिथनं माल विकत घेतला सरकारने डायरेक्टली, तर मात्र काहीतरी सुधारणा होऊ शकते. म्हणून या बाबतीत मी तर एक्सपर्ट्स लोकांना, फायनान्शियल एक्सपर्ट्स आणि एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट्स, जे काही वातावरणातले बदल चाललेत त्यामुळं पिकं घेण्यामध्ये काही बदल करावे लागतील का, या बाबतीतसुद्धा डायरेक्ट जाऊन शेती साईट टू साईट जाऊन सरकारी काही लोकांनी अशी मार्गदर्शन करणं गरजेचं असं वाटतं मला. जरी मोबाईलच्या ॲपवरती ॲग्रिकल्चरलचे बरेचसे ॲप आहेत, ते बघून काही प्रगतशील शेतकरी आपली पीक पाण्याची व्यवस्था बदलत आहेत, पण ज्याच्याकडे ही सुविधा नाही आहे, ज्याला तेवढं नॉलेज नाही आहे, अशा शेतकऱ्यांसाठी त्या जागेवर त्या गावात जाऊन कॅम्प घेऊन तुमची एक अशी व्हॅन जर फिरली आणि त्यांनी जर मार्गदर्शन केलं आणि शेतीच्या मालाला जर परफेक्ट चांगला भाव दिला, उठाव दिला, तर कदाचित या आत्महत्या कमी होतील. किंवा अजून काही सरकार करू शकतं का? नुसते पैसे त्यांच्या अकाउंटला 12,000 टाकणं वर्षाला ठीक आहे, हा एक सपोर्ट आहे, ही गोष्ट वाईट आहे असं म्हणायचं नाही आहे मला,
पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला अजून काहीतरी नक्की शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. दिवसेंदिवस ॲग्रिकल्चरल लँड इज डिक्रीजिंग डे बाय डे. शेतीपूरक जी जमीन आहे ती दिवसेंदिवस आपण कमी करत चाललो आहे. सिमेंटची जंगलं वाढत आहेत. त्यामुळं ही कमी होत चाललेली जमीन, त्याच्यावर अवलंबून असलेला हा आपला बळीराजा, हे शेतकरी लोक, त्यांची कुटुंब, ह्यांना तरी चांगले दिवस आणले पाहिजेत असं वाटलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला. म्हणतात ना, मॉलमध्ये वाटेल ते प्राईसचं लेबल असू द्या, माणसं धडाधड परचेस करतात, काय बिल येईल ते मस्तपैकी काउंटरवर देतात, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन देतात. पण कुठे भाजी मंडईमध्ये गेला की त्यांना 20 रुपयाची पालक 10 रुपयात हवी असते. ही जी एक मानवी प्रवृत्ती आहे ना, ही थोडी बदलली पाहिजे. हा शेतकऱ्याचा माल आहे. शेतकऱ्याला 2 रुपये मिळाले तर काही जास्त बिघडणार नाही, कारण एखाद्याची पात्रता 50,000ची असतानासुद्धा तो महिन्याला 2 लाख पगार घेत असतो. अशी अनेक मंडळी तुम्हा आम्हाला या समाजात दिसतात. त्यामुळं ही पण थोडीशी माणुसकीच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्तीने आपली प्रवृत्ती बदलण्याची फार नितांत गरज आहे. तरच हा शेतकरीसुद्धा वर येईल. एक ही जी आयडिया मी सुचवली आहे, ही जी कल्पना माझ्या डोक्यात आली आहे, ई बाईक टॅक्सी याची अनाऊन्समेंट ऐकल्यानंतर त्या बाबतीतसुद्धा शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुणांनी हा विचार करायला हरकत नाही. आणि या धंद्यामधून हळूहळू जेव्हा आपल्याकडं काहीच नव्हतं, मग आता काहीतरी आहे, मग त्या काहीतरी आहे मधून फक्त दारून मटणाला तो पैसे जर घातले तर मग तुमची प्रगती कधीच होणार नाही, हे सुद्धा जाता जाता सांगतो. जे काही कमवाल त्याच्यातनं तुम्हाला, आज तुम्ही ई बाईक टॅक्सी चालवताय, उद्या तुम्ही 4 व्हीलर टॅक्सी घेण्याचं स्वप्न बघायला पाहिजे. ही उमेद तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. हे थोडं पुढचं मोठं स्वप्न बघण्याची प्रवृत्ती तुमची मनात पाहिजे. कारण या छोट्याशा धंद्याने जर आपल्या कुटुंबाला आधार आपण देत असू तर अजून आपण थोडंसं मोठं नक्की करू शकतो. व्यसनाधीनता कोणतीही नको आहे. फक्त आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल या एका ध्येयाने झपाटून जर शेतकऱ्याच्या मुलांनी असं काही करण्याचं ठरवलं सुरुवात, तर मला असं वाटतं की सगळ्यांच्या घरात दिवाळीच्या वेळेस नक्की दिवाळी होईल. चला आशा धरूयात, या दिवाळीपासून या नवीन धंद्यामध्ये बरेच युवक पडतील. आणि आज जे एका डिलिव्हरीला 10 रुपये 15 रुपये अशा माफक दरावरती झोमॅटो, स्विगी अशा निरनिराळ्या कंपन्यांमध्ये जी मुलं काम करत आहेत, आज जी बेकार तरुण या धंद्यातसुद्धा आहेत, चला काहीतरी रोज मीटर पडतं आहे ना. गावात तर काहीच काम मिळत नाही आहे, चला मोठ्या शहरात आपण हे करूयात. म्हणून ते बाईक घेऊन फिरतात बिचारे. दिवसभर फिरल्यानंतर 12-12 तास फिरल्यानंतर त्यांच्या पदरी कुठेतरी 300-500 रुपये पडतात. अशा लोकांनीसुद्धा हा इंडिव्हिज्युअल बिझनेस म्हणून याच्याकडं पाहायला हरकत नाही. असं तसं तुम्ही या झोमॅटोच्या बॅगा खांद्यावर अडकून फिरतच होता दिवसभर, देन वाय नॉट ई बाईक टॅक्सी, असं मी त्यांच्याही मनात ही एक चिंगारी टाकतो आहे. आशा करतो की ह्या धंद्याकडं कुठल्याही कमीपणाने कुठल्याही युवकांनी बघायची गरज नाही आहे. उलट मी तर म्हणतो, नो बॉसिंग इज देअर. तुम्ही त्या कंपनीशी अटॅच आहात. कंपनी तुम्हाला कस्टमर मिळवून देणार आहे. कस्टमर उतरल्यानंतर ॲज पर रूल तुम्हाला सगळं भाडं मिळणार आहे. जो ठरला आहे तो शेअर कंपनीला जाईल, पण काही ना काही तुमच्या पदरात नक्की पडेल आणि तेही स्वाभिमानाने पडेल. कारण आज आपण डिलिव्हरी बॉयलासुद्धा कशा पद्धतीने वागणूक मिळते. 5 मिनटं उशीर झाला तरीसुद्धा त्याच्यावरती डाफरणारी माणसं आहेत. एखादा अपंग या धंद्यात आहे, डिलिव्हरी बॉय, डिलिव्हरी वुमनचं काम करते एखादी, तरी तिचीसुद्धा माणुसकीने कोणीही वागत नाही त्यांच्याशीसुद्धा. हे चित्र आहे समाजाचं. म्हणजे घरात त्यांना तासनतास भूक लागल्यावर सुद्धा बायकोनी जर स्वयंपाक नाही केला तरी मूग गिळून गप्प बसणारी मंडळी, डिलिव्हरी बॉयला 10 मिनटाचा उशीर झाला तर त्याला अगदी एकेरीवर वाटेल ते बोलणारी मंडळी या समाजात काही कमी नाही आहेत. मग असं लोकांचं घालून पाडून बोलणं हे ऐकत फिरण्यापेक्षा, हे ऐकत ऐकत अपमानित होऊन कमावण्यापेक्षा स्वतःची ई बाईक टॅक्सी घेऊन तुम्ही या धंद्यात उतरा, असं मी अशा हलाखीत जगत असलेल्या या सगळ्या
डिलिव्हरी बॉईज आणि डिलिव्हरी गर्ल्स यांना मी आव्हान करतो, दिस इज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी गिवन बाय द स्टेट गव्हर्नमेंट टू यू, हे नक्की त्यांना सांगतो. खूप छान संधी चालून आली आहे. त्यामुळं ज्यांना उपजीविकेचं काही साधन नाही आहे, ज्यांच्याकडं खूप मोठं शिक्षण नाही आहे किंवा शिक्षण असूनसुद्धा नोकरी नाही आहे किंवा कुणाला बॉसिंग आवडत नाही आहे, कुणाला मालक म्हणून नोकर म्हणून जाऊ शकत नाही आहे, कुणाला हंजी करायला आवडत नाही आहे, अशा सगळ्या लोकांसाठी दिस इज द बेस्ट फील्ड. एक चांगली संधी तुमची वाट बघते आहे. तुम्ही फक्त आता त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. सरकारने तुमच्या दारापर्यंत ही योजना आणून ठेवलेली आहे. आशा करतो या दिवाळीपर्यंत खूप काही चांगलं पिक्चर येईल आणि ज्या ज्या घरामध्ये जरूर आहे, ज्या ज्या घरामध्ये बेकार तरुण आहेत, त्या तरुणांना एक नवीन दरवाजा खोलला आहे सरकारने. त्यासाठी सरकारचं सर्वांनी मिळूनच अभिनंदन करूया आणि ही जी अनाऊन्समेंट झाली त्याची योग्य ती नियमावली तयार व्हावी आणि सर्व कुटुंबांना फायदा व्हावा, याच अपेक्षेसह या व्हिडिओमध्ये येत्या दिवाळीमध्ये असे चांगले दिवस जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबातल्या तरुणांना यावेत, याच सदिच्छा मी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो, कारण त्यांनी 1,00,000 पॉप्युलेशन अशी अट घातलेली आहे. त्यामुळं खूप शहरांमध्ये तुम्हाला बाईक टॅक्सी धावताना नक्की दिसतील. ऑल द बेस्ट टू ऑल द यंगस्टर्स who are hoping for a new business.